पाहूयात। मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। शपथविधी 5 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, याआधी 2 तारखेला हा शपथविधी सोहळा होईल अशी चर्चा सुरू असताना आता शपथविधी 5 डिसेंबरला होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते। मुख्यमंत्री पदाचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी हा 5 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या संदर्भातली चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री पदाचा शपथविधी केव्हा होणार याची उत्सुकता सुद्धा अवघ्या महाराष्ट्राला लागलेली आहे। अनेक दिवसांच्या चर्चा सुरू असताना 2 तारीख सुद्धा समोर आलेली होती। आता महत्त्वाची बातमी म्हणजे 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे। सागर कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भातली अधिक माहिती देतात। सागर, पहिल्यांदा 2 डिसेंबर ही तारीख जोरदार चर्चेमध्ये होती, पण आता वर्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबर जी आहे ती अंतिम तारीख करण्यात आलेली आहे आणि या साठी देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील मुख्यमंत्री पदाचे असे देखील समजतं आहे। मुळात एकतर एकनाथ शिंदे आणि भाजप महायुतीचे जे चर्चा आहे ती 2 दिवस तुर्तास होणार नाही। या परत कालांतराने विधिमंडळ भाजप गटनेते निवड ही प्रक्रिया होईल आणि त्यानंतर जवळपास एक 22 ते 25 लोकांचा शपथविधी सोहळा एकत्रित होईल असं सांगितलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून जोरदार आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। सागर, या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत अमित शहा सुद्धा चर्चा करणार आहेत। त्या संदर्भात काय माहिती मिळते, केव्हा त्यांची फोनवरून चर्चा होणार आहे? कारण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री खरं तर ते आता आपल्या गावी गेल्याची माहिती मिळते। वास्तविकतेत तारीख ही अंतिम करणं हा विषय राज्यातल्या नेत्यांचा होता आणि त्या दृष्टिकोनातून मुळात भाजपच्या विधिमंडळ गटनेत्यांची बैठक पुन्हा हे अपेक्षित होतं, पण ती बैठकच झाली नाहीये, त्यामुळे पुढे घडामोड करायची थांबलेली होती। आता जवळपास 30 तारखेला सर्व आमदारांची बैठक होईल पहिल्यांदाच सांगितलं जात होतं, ती देखील कदाचित पुढे डिसेंबरच्या पहिल्या 1 किंवा 3 तारखेच्या आसपास होईल आणि त्यानंतर शपथविधी सोहळा होईल असं सांगण्यात आलेलं आहे। सागर, खरं तर या सगळ्यामध्ये आणखीन एक उत्सुकता आहे, म्हणजे शपथविधी सोहळा नेमका कोणत्या मैदानावर होणार आहे या संदर्भातली काही माहिती मिळते? आता जी चाचपणी केली जात आहे ती म्हणजे एकतर एका बाजूला वानखेडे स्टेडियम वासिक पहिल्यांदा पाहत होते, पण तिथे टुर्नामेंटच्या मॅचेस सुरू होत्या, त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून ते एकतर सीसीआय क्लब किंवा आझाद मैदान अशापैकी वेगवेगळ्या मैदानांची तपासणी करतात, त्यापैकी एखाद्या ठिकाणी शपथविधी होईल असं म्हटलं जातं। निश्चित सागर, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर आता महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्री पदाचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी हा 5 डिसेंबरला होणार आहे अशी माहिती सध्या तरी समोर येते।